1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटींना घेतली आणि त्यातही स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये। हा आकडा ऐकून तुमचंही डोकं गरगरलं असेल। चला या पुणे जमीन घोटाळ्याचा संपूर्ण झोल आणि इंटरेस्टिंग इनसाइड स्टोरी समजून घेऊया। ही गोष्ट आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीची। कंपनीचं नाव अमेडिया होल्डिंग LLP। विरोधकांचा थेट आरोप आहे की या कंपनीने पुण्यातली 40 एकर जमीन ज्याचा सरकारी बाजारभाव 1800 कोटी रुपये ती फक्त 300 कोटींना विकत घेतली। पण यातला खरा झोल स्टॅम्प ड्युटीचा आहे। तुम्ही आम्ही घर घेतलं तरी लाखो रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, पण या कंपनीने इतक्या मोठ्या व्यवहारासाठी फक्त 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर खरेदी केली। हा व्यवहार झाला तरी कसा? तर म्हणतात की सरकारने औद्योगिक प्रकल्पासाठी जी करमाफी दिली जाते ती या कंपनीने फक्त 48 तासांमध्ये मिळवली आणि अवघ्या 27 दिवसात जमिनीची खरेदी पूर्ण केली। याचा अर्थ सरकारमध्ये वरपर्यंत कोणाचा तरी हात असल्याशिवाय हे इतक्या फास्ट ट्रॅकवर होऊच शकत नाही। आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही जमीन होती महार वतन जमीन, म्हणजे ज्याला प्रतिबंधित जमीन असं म्हणतात। अशा जमिनी विकायच्या असतील तर सरकारची खास परवानगी लागते, तगडा दंड भरावा लागतो, पण इथे मात्र नियम फॉलो करण्यात आले नाही। वाद वाढल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलं, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांची लगेच दखल घेतली। ते म्हणाले की अनियमितता असेल तर कडक कारवाई झालीच पाहिजे। त्यांनी लगेच चौकशी लावली आणि यात मदत करणाऱ्या पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारू अशा 2 मोठ्या सरकारी अधिकाऱ्यांना सस्पेंड करून टाकलं। याचा अर्थ काहीतरी गडबड नक्कीच झाली। जशी कारवाई अधिकाऱ्यांवरती झाली तशीच कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांवरती करतील का? अजित पवार आणि पार्थ पवार या प्रकरणाबाबतीत आपली भूमिका स्पष्ट करतील का? या प्रकरणात भाष्य करणं अजित पवार का टाळतायत? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हायरल कारभार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।